परंपरा जोपासणारं हे गाव आहे आणि वारकरी संप्रदायाचं हे गाव म्हणून अनेक भक्तिमय कार्यक्रम या गावामध्ये होत असतात आणि तोच वारसा कुंदे गावाला मिळाला आहे आणि तो वारसा पुन्हा इथे सर्वांसमोर सादर करत असताना आपण स्पर्धेमध्ये अनेक आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत। बिग मॅच बिग शो सध्या आपण या ठिकाणी पाहतोय। सिकंदर स्पोर्ट्स महापुली विपक्ष मध्ये आवाज स्पोर्ट्स बिनार समोर आपण पाहतोय अरबाज पटेल त्याच्या सोबतीने सध्या उमेर डॉनला सध्या पाहतो नॉसा गेंड वरती। पहिला चेंडू समोर प्रणव भोईर आलाय समोर। हे बॅटल अगदी चांगलं रंगणार आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे। पहिला चेंडू इथे पहा लोवर फुलटा चेंडू अगदी फेकून दिला चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये। पहिला चेंडूवरती आलाय हा चौकार। या ठिकाणी आपण ड्रॉ देखील करत आहोत। मायू 11 धामणगाव संघ आपला कॅप्टन उपस्थित करा आणि प्रचित 11 खांडपे संघ अगदी दोन्ही संघ अगदी जवळचे आहे। दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेत आणि विजय संघ आपण अशा 3 संघांमध्ये ड्रॉ करत आहोत। पहिला चेंडू चौकार आलाय पुन्हा एकदा खोला टाकला चेंडू अगदी परफेक्ट सटीक चेंडू टाकलाय। दोन्ही गाड्या एका सुरावरती आल्या तिथे पहा ज्या वेळेला दोन्ही गाड्या एका सुरावरती आल्या तिथं टक्कर होणारच आणि ते होत असताना इथे रनआउटची विकेट सध्या मिळाली आहे। फलंदाज उमेर डॉन आल्या पावली माघारी परतलाय। एकही चेंडू फेस न करता सध्या फलंदाज प्लॅटिनम डकचा शिकार ठरलाय। या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी करण पाटील खरिवली यांच्याकडनं उजी खरिवलीचा हा खेळाडू आहे त्याच्याकडे तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल प्रणव भोईर या गोलंदाजासाठी। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला अपील तर स्ट्रॉंग अपील होती पण तर पंचाने ती अपील फेटाळून लावली। त्यानंतर आपण पाहिला नवीन फलंदाज दाखल झालाय आकाश परिहार आलाय। पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडले डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र चेंडू जाईल पुन्हा एकदा थांबणार नाहीये। या चेंडूवरती देखील आलाय पुन्हा एकदा चौकार आणि आपण इथे ड्रॉ देखील करत आहोत। चला दोन्ही कॅप्टन देखील इथे उपस्थित राहा आणि या मॅचचे 12th मॅन बोथ टीम्स लक्ष द्या आपण फोकस करा या ड्रॉ कडे। आपण या ठिकाणी ड्रॉ देखील करत आहोत। पाहुण्याच्या शुभास्ते आपण एक चिठ्ठी उचलणार आहोत। पाहूया कोणत्या संघाचं नाव या ठिकाणी दडलंय। खुलजा सिमसिम आणि संघ आहे विजयी संघ अंतिम क्वालिफायरच्या मॅचच्या रेस मध्ये सध्या दाखल झालाय। ही चिठ्ठी आपण पाहू शकाल विजय संघाची चिठ्ठी निघाली आहे आणि इथनं पाहिलं तर अगदी विजय संघाला संधी आली आहे आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आज पडोस की लढाई प्रचित 11 खांडपे विपक्षामध्ये मायू 11 धामणगाव संघ। आता ही मॅच जिंकण्यासाठी खूप प्रयत्नशील असतील कारण दोन्ही संघांना माहिती आहे या मॅचचं महत्व कारण जिंकणारा संघ थेट क्वालिफायरची मॅच सामना खेळण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणार आहे। नऊ वरती एक गडी गमावला गेलाय। सॉफ्ट सिग्नल फक्त आपला कळवायचा आहे इथे रिव्ह्यू नाहीये रनआउट साठी रिव्ह्यूची डिमांड आपण करताय नाहीये या एंडने दिसणार नाही त्याच्यामुळे आपण जो सॉफ्ट सिग्नल असेल तो कळवायचा आहे। इथे फलंदाज पंचांनी बाद करू घोषित केलाय सेफ आहे ओके जो डिसाइड तोच असणार आहे।
चला जास्त वेळ आपण घेऊ नका। या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी विद्यमान उपसरपंच खांबाला जयजी वळगे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज या संघाला दिलं जाईल। आवाज स्पोर्ट्स बिना संघासाठी संधी आहे आणि इथनं पाहिलं तर ते संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्यांचं देखील इथे शुभागमन झालं, वेलकम आपलं असेल। इथे स्टेप आउट पदल आलित्यमध्ये पुढे आले होते आकाश परिहारला आपण पाहतोय, इथनं कुठेतरी चेंडू बाटाचा संपर्क नाहीये। प्रणव भोईर चांगली कमालीची गोलंदाजी करतोय, 9 धावा त्याच्यावरती आपण पाहिलं, 2 चौकार तर आले होते मात्र तिथनं केलेलं कमबॅक। इथनं देखील एक चांगला कमबॅक करणारा चेंडू टाकला गेला प्रणव भोईच्या माध्यमातून। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जयजी वलगेने। विद्यमान उपसरपंच खांबाला आणि या आवाज बिना संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडनं हा पारितोषिक दिला जाईल। धावसंख्या झाली 9 वरती, 1 गडी गमावला गेलाय। सिकंदर स्पोर्ट्स महापुली संघ या ठिकाणी प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर लगेच त्यांनी डिसिजन घेतला क्षणाचा विलंब न करता आम्ही पहिले बॅटिंग करू आणि बॅटिंग करत असताना सध्या तरी 9 धावा त्यांच्या या धावफलकावरती लागले गेलेत। अरबाज पटेल जोपर्यंत या मैदानाच्या खेळपट्टीवर राहील तोपर्यंत मोठं टार्गेट सेट करण्याचा माइंडसेट नक्कीच सिकंदर स्पोर्ट्स महापुली संघ करणार आहे। अनेक मोठमोठ्या मैदानावरती आपल्या नावाची हुकूमत, आपल्या नावाची दादागिरी या अरबाज पटेलने पेश केली आहे आणि सिकंदर स्पोर्ट्स महापुली संघ अनेक विभागामध्ये अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तालुक्यांच्या स्पर्धांमध्ये जाऊन आपल्या नावाची छाप सोडणारा संघ आहे। कशा प्रकारे इथे तो संघ ती छाप पुन्हा एकदा सोडेल का, मौके पे चौका नक्की मारेल का, अगदी लेट पण थेट सध्या संघ उपस्थित झाला आणि सध्या या मॅच मध्ये आता त्यांना ही जिंकण्याची संधी आहे। आवाज बिनार संघाला देखील नामी संधी आहे, हा सामना जिंकलात तर थेट क्वालिफायरच्या रेस मध्ये एक कोणता तरी यापैकी संघ दाखल होणार आहे। कारण पुढची मॅच देखील आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये प्रचित 11 खानपे संघ या 2 संघांमधील पुढची लढत असणार आहे। इथे पहा पॅटची एशान फलंदाज बाद होईल, चेंडू अगदी पॅटवरती आदला, त्याची चायनीज कडा घेऊन चेंडू यष्टांवरती आदला असताना फलंदाज इथे होईल बाद। नेक्स्ट मॅच 2 षटकांचा सामना खेळवला जाईल। प्रचित 11 खानपे संघ वेळ अभावी आम्ही हा सध्या डिसिजन घेतोय, त्यामुळे सर्वांना हा डिसिजन मानावा लागेल कारण अगदी वेळ अभावी सर्व संघ इथे उपस्थित झाले नाही, त्याच्यामुळे हा सध्या डिसिजन आम्ही घेत आहोत। मोठी विकेट सुद्धा आली आहे, अरबाज पटेल बाद झालेत, नवीन फलंदाज आसिफ शेख आलेत। पिंच हिटर म्हणून त्याचं नाव चर्चेत असतं, तो खेळाडू आहे आसिफ शेख, एक चांगला खेळाडू आहे। अरबाज पटेल बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू सुद्धा आलेत, आसिफ शेख आलाय मैदानावरती, आकाश जयस्वाल, आकाश परिहार आहे। इथे एक्स्ट्रा बाउन्स पाहिला आपण, व्हाईट बॉल पंचाने घोषित केलाय आणि वॉर्निंग देखील दिली आहे, 1 फॉर दी ओव्हर। हाईट फॅक्टर खूप जास्त आहे या गोलंदाजाचा आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे चेंडू टाकताना आपण मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलाय आणि इथनं कशा प्रकारे ते कमबॅक करून दाखवेल का या चेंडू नंतर। फटका चांगला नाही, इथे फटका फसला, इथे मिस्टेक होणार नाहीये। अजून एक फलंदाज आसिफ शेख आले, आसिफ शेख पुन्हा आता लगेच की डगआउटच्या सर परतले गेले कारण झेल पकडली आहे आणि फलंदाज होईल फेल। न्यू बॅट्समन इंटर होतोय, इनेट नंबर 5 वरती आशे घेतोय जतीन राणे, स्वतः इथे कमालीची गोलंदाजी करतोय। एक चांगला खेळाडूला स्वतः त्याने बाद केलंय, आसिफ शेखला देखील त्याने बाद केलं, एक चांगली झेल त्या ठिकाणी घेतली गेली आहे। यंग संघ आपण पाहतोय मात्र मोठमोठ्या खेळाडूंना अगदी आपल्या गोलंदाजीवरती नाचवणारा संघ आपण पाहतोय। आवाज स्पोर्ट्स बिनार
आणि संघाचा आवाज इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अगदी फुल लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय तिथे. इथे पहा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, सेफ लँडिंग होईल बॅट आणि खऱ्या अर्थाने इथे 2 धावा योग्य रीतीने इथे कंप्लीट झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट सध्या दाखवले गेले. पुढचा सामना असणार आहे मयू 11 धामणगाव, प्रशांत भोईर फॅम टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे संघ. आज स्पोर्ट्सकी लढाई पाहायला मिळेल, 2 षटकांचा तो सामना असणार आहे. पंच केला ठिकाणी चांगला फटका चेक केला, 1 धाव सध्या तिथे आली आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिली गोलंदाजी करताना जतीन राणे. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 3 विकेट्स. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी करत असताना टीम आवाज स्पोर्ट्स बिनार संघ. अरबाज पटेलने 2 चेंडू 2 चौकात ठोकल्यानंतर असं वाटत होतं की हा सामना कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल, मात्र तिथनं त्या डावाला कुठेतरी कलाटणी देण्याचं कार्य या गोलंदाजाने केलंय. फुल टॉस आहे, त्याच्यावरती फटका थांबणार नाहीये, चेंडू जाईल. इट्स अ बिग षटकार, 6 धावा इथे येतील. थँक्यू. ते फुल टॉस चेंडू होता, परभणी सध्या दिली. या अगोदर 4 चेंडू जबरदस्त टाकले, 5व्या चेंडूवरती झालेली मिस्टेक. पुन्हा आता खोदून काढलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. अनदर विकेट डाऊन टीम सिकंदर स्पोर्ट्स महाबोली आणि 4था गडी इथे बाद झालाय. वरती बाबू खान मागचा मॅच मध्ये जबरदस्त पिच शूटिंग त्याने केली होती, त्याचाच मुळे कुठेतरी तो संघ अगदी मोठी धावसंख्या उभारू शकला. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय, प्रणय भोईर आलाय. जतीन राणेनं कमबॅक करून दिलेलं षटक आपण पाहिलं आणि प्रणवने देखील चांगली गोलंदाजी केली. आता प्रणय भोईर सध्या आलाय. संघ अनेकदा आपण पाहिलं या परिसरामध्ये ज्या ज्या वेळा खेळतो त्या वेळेला जयश्री वल्गने विद्यमान उपसरपंच खांबाला यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करत असतात त्या संपूर्ण परिसरामध्ये आणि त्याच्याच ते सध्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील लागले. प्रत्येक विकेट 100 रुपये, विकेट हॅट्रिक 1000 रुपये. ज्या वेळेला त्या बॅटिंगसाठी येतील त्यावेळेला देखील मोठे पारितोषिक लागले जातील. हे क्रिकेटचे शौकीन आहेत. क्रिकेटच्या पटलावरती अनेकदा स्पर्धांमध्ये पारितोषिकांचा वर्षाव करणारा व्यक्तिमत्व आहे. 3ऱ्या षटकाला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत. प्रणय भोईर इथे फुल टॉस आहे, त्याला देखील ग्लान्स केला, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार, कडक कडक आणि बेधडक षटकार.
2 धावा सध्या चेंडूवरती येताना पहिल्या धावसंख्या पोहोचली आहे 2 ने. 27वा सध्या या डावाला कलाटणी देण्याचं कार्य सुद्धा करतोय फलंदाज आशिक. अजून एक फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र इथे आता मिस्टेक होणार नाहीये. इथनं आता बॉल जज केली आणि पकडली गेली, झेल होईल, फलंदाज फेल. आशिकने जो षटका ठोकला त्यानंतर इथे केलेलं कमबॅक. नवीन बॅट्समन एंटर झाला, इंडियन नंबर 7 वरती फराज आलाय. चांगला शॉट सिलेक्शन तर नव्हता मोडून, त्यामुळे ते कुठेतरी अडकला गेला. इथे विकेट सुद्धा मिळाली आहे. चांगला चेंडू शरीरावरती आदळला गेला. इथे पहा पहिली धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली बनाम आवाज स्पोर्ट्स बिनार. पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. मायू 11 धामणगाव संघ आणि प्रचित 11 खांडपे संघ दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस साठी या. यानंतर आपला टॉस केला जाईल आणि तो सामना 2 षटकांचा खेळवला जाईल. एक जबरदस्त मॅच पुढचा मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. चांगली जुगलबंदी, चांगली रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही संघांमधील. आज पडोस की लढाई, त्यामध्ये धमनगाव विपक्षामध्ये खांडपे, ही चांगली मॅच रंगत पाहायला मिळेल. मात्र ही मॅच जो संघ जिंकणार आहे तो संघ थेट क्वालिफायरच्या मॅच साठी दाखल होईल. खोदून काढला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू अडवला, गॅदर केला, इथे फेकलाय आणि तिथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एक धाव आली, एका धावेने धावफलक पुढे अजून एक जाईल. सहा गडी गमावले गेलेत. अर्धा निम्म्यापेक्षा संघ गारज झाला. 29 वरती शेवटचा चेंडू असेल. प्रणय भोईर इथे खोला टाकला, चेंडू खोदून काढला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि चेंडू थेट लँड होईल सीमा पार. आला हा जबरदस्त हिट षटकार. चला आपण यानंतर टॉस देखील करत आहोत. टॉस नंतर आपण हा सामना 2-2 षटकार असणार आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका, फिल्डिंग साठी लगेच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे संघ, या 2 संघांमधील पुढची लढत असणार आहे. आणि मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन, शेलार साहेब, शेवरे मेजर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करत आहोत. चला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा आहे. प्रचित 11 संघ आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करा. दोन्ही कॅप्टन हे नाणं आहे. ओके.
मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणारा षटकार ठोकलाय. षटकार कुठेतरी मागे ठरेल का ते पाहावं लागेल. 12च्या सरासरीने तब्बल 36 धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. प्रशांत भोईर फॅम टीम मयू 11 धामणगाव संघ विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे संघ. टॉस संपन्न झाला या ठिकाणी आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय स्वतः तरी घेतलाय प्रचित 11 खांडपे संघ. मागचा सामना देखील बॅटिंग करताना जिंकलेत. त्याच अनुषंगाने कॅप्टनचा माइंडसेट असेल की हा सामना आपण देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू. ओपनिंग पेअर दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वसीमला आपण पाहतोय. प्रचंड वेगवान गोलंदाज समोर प्रणव भोईर आणि त्या सोबतीने कपिल घाटाल सध्या बॅटिंग साठी सज्ज झालाय. एक जबरदस्त आक्रमक जोडी आहे आणि मागच्या मॅच मध्ये काहीसा पराक्रम करू शकला नाहीये फलंदाज प्रणव भोईर. मात्र या मॅच मध्ये खूप साऱ्या अपेक्षा आवाज स्पोर्ट्स बिनार संघाच्या आहेत. कारण हा सामना खूप महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकलात तर मात्र खऱ्या अर्थाने क्वालिफायरच्या रेस मध्ये तुम्हाला दाखल होण्याची चान्सेस खूप सारे आहेत. मात्र पहिला चेंडू वसीमला आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज, शॉट डायनामिक, रफ्तार का सौदागर गोलंदाज वसीमला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 12. स्ट्रॉंग अपील आहे. स्ट्रॉंग अपील. मात्र पंच अगदी स्थिर आहेत. कोणत्याही प्रकारची एज नाहीये. इथनं डॉट बॉल आलाय. मात्र आवाज स्पोर्ट्स बिनार संघाला माहिती आहे प्रणव भोईर अशा प्रकारचा खेळाडू आहे. अगदी चांगल्या क्वालिटीचा हा खेळाडू आहे. जोपर्यंत हा मैदानावर राहील तोपर्यंत सामना वन हँडेड संघाला जिंकून देण्याची ताकद, कुवत, क्षमता, कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. आणि ती कशा प्रकारे सिद्ध करेल हे देखील आज पाहावं लागेल. पुन्हा एकदा त्याच एंडने आपण पाहिलं तर बदल आली. त्यामध्ये गोलंदाजाचा बिघाड होताना आपण पाहिला. जो मोहित पाटीलचा आपण पाहिला होता त्याच पद्धतीने वसीमला देखील त्या ठिकाणी हा बदल आली त्यामध्ये बिघाड होताना आपण पाहिलाय. काहीसा अडथळा त्या क्षेत्रामध्ये येताना आपण पाहतोय. इथे फटका फसलाय. मॅचची गोल्डन विकेट सध्या इथे आली आहे आणि इथे मोठी विकेट, मोठा मासा घालायला लागतोय. पुन्हा एकदा अनदर मॅच मध्ये या प्रकारे अगदी शून्यावरती शून्याचा चष्मा घालून हा खेळाडू होईल बाद. प्रणव भोईरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं आजचा दिवस तसा नावाचा राहिला नाहीये. कारण पहिल्या मॅच मध्ये 0 वरती पास झाला. या मॅच मध्ये देखील 0 वरती पास झाला. म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्पर्धा त्याला नावाला साजेसा खेळ होताना पाहिला नाहीये. मात्र एक चांगल्या पद्धतीचा चांगला स्टार खेळाडू आहे. कधी कधी एखाद्याचा दिवस नसतो, कधी असतो कधी नसतो. मात्र त्यांनी खचून जाता इथे पुन्हा एकदा यशांच्या मधोमध सापडलाय. पंचांचा फिंगर ऑफ. अजून एक विकेट. मागच्या मॅचचा हिरो सध्या इथे बाद झालाय. फलंदाज इथे हॅट्रिक कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरी विकेट आली आहे. वसीमच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
आणि काय जबरदस्त याच्या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक स्वतः कंप्लीट करत असताना वसीमच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 विकेट्स आणि इथे आवाज भिनार संघाचा आवाज सध्या कमी करण्याचं काम या 3 विकेट्सने केले गोलंदाज वसीम. सध्या तरी पुढे नेण्याचं कार्य आता या दोघांना करायचं आहे. रोहित आणि त्याच्या सोबतीने सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय कपिल आहे. वसीम काय गोलंदाजी करतोय. इथे पहा चौथा चेंडू देखील अगदी यशाने टाकला होता मात्र तिथे त्याचा परिणाम रोहित वरती होणार नाहीये. जणू एखादं नाणं ठेवलंय त्या नाण्यावरती चेंडूची डिलिव्हरी करतोय त्या प्रकारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. आता तो मिस झाला असता तर पुन्हा यशांचा फर्निचर उद्ध्वस्त झालं असतं मात्र रोहित ते होऊ दिलं नाहीये. आणि इथे पहिल्या सुरुवातीला डाव जिथे कोलमडला होता तिथं पुन्हा एकदा सुरुवात करण्याचं चालू केलंय. फलंदाज रोहितच्या माध्यमातून चौकार. इथे चेक केले फटक्याला. जुनो आपण स्कोरबोर्ड जर पाहिला तर जुनो फुटबॉलची आठवण करून देणार हे स्कोरबोर्ड आहे. 4 वरती 3 मात्र आता 5 धावा झाल्या 3 गडी गमावले गेलेत. असं इक्वेशन असं समीकरण आपण फुटबॉलच्या स्कोरबोर्ड वरती पाहत असतो. अशा प्रकारचे गोल्स करत असताना आणि इथे क्रिकेटच्या मैदानावरती देखील सेम आपण पाहिले. नवीन गोलंदाज अजून एक रफ्तार का सौदागर आशिक आलाय. आकाश आहे आसिक आहे वसीम जबरदस्त गोलंदाजाची तिगडी या संघाकडे आहे. आणि इथनं कपिल घाटाल आणि त्या सोबतीने आपण पाहतोय कॅप्टन रोहित आहेत. एक जबरदस्त खेळ त्यांना करावा लागेल आणि एक आवाज बिना संघाचा आवाज जो दबदबा सध्या या पहिल्या षटकामध्ये कमी झाला तो निर्माण करता करावा लागेल. स्पीडअप करा मॅचला जास्त वेळ घेऊ नका. इथे डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न होता. इथे आला हा एकदा बाली आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण जास्त टायमिंग घेऊ नका कारण खूप सारा वेळ आपल्याकडे आता कमी राहिलाय. जास्त वेळ आपण खर्च केला आतापर्यंत. जो संघाने टायमिंग आपण दिला होता त्या टायमिंगला ते संघ इथे उपस्थित झाले नाहीयेत. त्याच अनुषंगाने सध्या तरी या मॅचेस मध्ये आपल्याला उशीर होत आहे. हा चेंडू पहा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. पंच वळत असताना इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. सहा वरती 3 गडी गमावले गेलेत. आशिक आलाय नवीन गोलंदाज. पडल्यानंतर अगदी बारीच्या दिशेने चेंडू वळण घेताना आपण अनेकदा पाहिलंय. इथे फटका अगदी स्लॉट मध्ये घेतला त्याला पाठवलंय नाहीये त्या ठिकाणी काय जज केले. वा आकाश त्या ठिकाणी होता. चांगला फटका तिथे एक्झिक्यूट केला असताना तिथे मात्र वेल जज चांगला फटका अडवला त्या ठिकाणी. धावा देखील सेव्ह केल्यात आपल्या संघाच्या. जणू षटकारच आहे असंच वाटलं होतं मात्र हाईट फॅक्टर तिथे कुठेतरी कामी आलं. आकाश त्या ठिकाणी होता. आकाश परियार आणि त्याच्याच मुळे हा चेंडू अडवला गेलाय. हा चेंडू देखील पहा अगदी फेकून दिला का पाहावं लागेल. नाही जेल ड्रॉप कॅच ड्रॉप आहे. इथे देखील एक सवाल आहे. अगदी असं वाटलं होतं की हा देखील चेंडू षटकारच जाईल मात्र जणू तिथे क्षेत्ररक्षक उभा होता. 2 चेंडूवरती 2 षटकार सध्या इथे रोखलेत खरी मात्र विकेट्स गमावलेला नाहीये.
हे षटकार जर आले असते कुठेतरी सुटकेचा निश्वास आवाज भिना संघाने घेतला असता आणि इथनं कुठेतरी पलटवार करण्याची ताकद त्याने दाखवून दिली असते. इथे तिसरा चेंडू फुलटॉस आहे, तिथे देखील इथे मिस्टेक आहे. हा चेंडू देखील सीमा पार झाला नाहीये. 3 चेंडूवरती 3 असे वाटले जणू षटकारच जातील, मात्र तेवढं टायमिंग एलिव्हेशन जुळलं नाहीये. त्याच्याच अनुषंगाने सध्या तरी हा फटका जेलबाज झालाय. इथे बॅड लक म्हणावं लागेल. आवाज स्पोर्ट्स बिना संघाचा बॅड लक आहे आणि तसंच मुले कुठेतरी 3 षटकार जणू जाता जाता पुन्हा एकदा महापुरुष संघाच्या खेळाडूच्या हातामध्ये आले. नऊ धावा झाल्या, 4 गडी गमावले गेलेत. सोहम आलाय नवीन फलंदाज. इथनं पहा यशरक्षक बीड झाले, तिथनं लगेच चुकी होता नाही आणि वाईट बॉल आलाय. 2 धावा सध्या इथं कन्वर्ट झाला फ्री ऑफ कॉस्ट. स्वतः 2 धावा मिळाल्यात. हा चेंडू देखील पाहावा लागेल. पंचाने पुन्हा एकदा घोषित केला इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. 8 चेंडू 24वा. इक्वेशन समीकरण एवढं कठीण नाहीये, मात्र एखादा षटकार या चेंडूवरती ठोकला तर मॅचचं जे चित्र विचित्र झालंय ते बदललं जाईल. संध्याकाळचं सत्र आहे, अगदी दमट वातावरण सध्या इथे निर्माण झालंय. बॅटची टॉपेज आहे तिथे विकेट किपर अरबाज पडेल आहे. मिस्टेक होणार नाही. अजून एक विकेट आली आहे, अजून एक विकेट आणि अजून एक फलंदाज होईल बाद. लगेच आपण नवीन बॅट्समन दाखल करा. जतीन राणे आलाय नवीन बॅट्समन. यानंतर देखील मायू 11 धामणगाव संघ लगेच फील्ड साठी आपण या, कारण आपल्याला देखील उशीर होणार आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका प्लीज. सो कॉपरेट. प्रत्येक संघाला जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये जर सर्व संघ इथे उपस्थित झाले असते तर ते आपण आतापर्यंत क्वालिफायरची मॅच कंप्लीट करून आपण आतापर्यंत एखादा संघ सुपर 4 मध्ये दाखल करू शकलो असतो. मात्र इथे दिलेल्या वेळेमध्ये संघ कोणताच उपस्थित झाला नाहीये आणि त्याच्यामुळे ही स्वतः वेळ आपल्यावरती आली आहे. फटका मोठा एक्झिक्यूट करायचा होता मात्र नाहीये. जतीन राणे आले तिथे एकच धाव सध्या. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 6 चेंडू मध्ये आता करायचं आहे तब्बल 22 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोंधळ लगेच दाखल करा. आकाश परिहार नवीन गोलंदाज झालाय. पुढचा सामना प्रशांत भोईर फॅम टीम मयू 11 धामणगाव संघ आणि विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे संघ. 2-2 षटकांचा तो सामना असेल आणि त्यानंतर जिंकणारा संघ या मॅचचा विजेता संघासमोर थेट खेळताना पाहायला मिळेल. यामध्ये कोणता संघ आवाज भिनार की सिकंदर स्पोर्ट्स महापुली संघ जिंकेल ते पाहावं लागेल. अजून चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. 6 चेंडू मध्ये करायचं आहे तब्बल 22 धावा. मोठे हिट आता मारावे लागेल आकाशच्या विरोधामध्ये. फटका क्रॉस बॅटेड खेळून काढला त्या ठिकाणी आपण पाहिलं. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धावले 5 मध्ये 21 करायचे आहेत. चांगले फटके आणावे लागतील. इथे पहा जतीन राणेच्या बॅटबद्दल इथे कडक 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 आणि बेधडक चेंडू जाईल सीमा पार. आलाय षटकार. संध्याकाळच्या सत्रामध्ये कडक फटका षटकार ठोकला जतीनच्या बॅटमधून. अजून एक आला तर हा चेंडू समोर टाकून तिथनं फिरवला.
अजून आपण पाहिलं धावसंख्या झाली 21. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 15 धावा. या चेंडूवरती षटकार आला असता तर अजून समीकरण बदललं असतं. मात्र 3 मध्ये आता करायचे आहेत तब्बल 15 धावा. 21 झाल्यात, 15 करायचे आहेत. हा चेंडू देखील समोरून फसवला. आता इथनं मात्र कुठेतरी पलटवार करण्याची ताकद जी होती ती स्वतः तरी मी म्हणेन 80% थोडी कमी झाली आहे. मात्र गोलंदाज स्वतः आता हा सामना प्रतिस्पर्धी संघाला जिंकून देऊ शकतो. मात्र कशा प्रकारे ते प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा उचलेल ते देखील पाहावं लागेल. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये करायचे आहेत 15 धावा. समीकरण अवघडच बनलंय आता. हा चेंडू देखील आला डॉट बॉल. 1 चेंडू 15. फक्त एखादा मोठा फटका विजयामधील अंतर आता कमी करू शकेल. नेक्स्ट मॅच बिग मॅच. मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये प्रचित 11 खांडपे संघ. फटका फसला इथे. वसीम खाली आहे चेंडूच्या खाली आणि इथनं मॅच सध्या जिंकली आहे. अर्थातच हॅड लक अबा स्पोर्ट्स विनर अँड वेल प्लेड. थेट क्वालिफायरच्या मॅच साठी दाखल झालेत सिकंदर स्पोर्ट्स महाबोली संघ. आणि या ठिकाणी आपण मॅच देखील संपन्न करत आहोत. लगेच फील्ड लावून घ्यायची मायू 11 धामणगाव संघ. जास्त वेळ आपण घेऊ नका. चला पंच आपण वॉर्निंग तिथनच द्या. जास्त वेळ घेतला तर आपण लगेच पनिशमेंट देखील द्यायची आहे संघाला.